नमस्कार मैत्रिणींनो, चारूस क्लासी फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज पुन्हा एकदा मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवणार आहे। तर मैत्रिणींनो, मी आधी पण तुम्हाला एकदा दाखवलेली आहे, पण पुन्हा आणखी तुम्हाला समजावं आणखी व्यवस्थित। तर पुन्हा आपण वेगवेगळ्या मापाचे पेपर कटिंग बघणार आहोत, ठीक आहे। तर ही पेपर कटिंग जी मी तुम्हाला दाखवते मैत्रिणींनो, ती अगदी प्रोफेशनल टेलरची कटिंग दाखवते। कोणीही तुम्हाला आतापर्यंत अशी कटिंग दाखवलेली नसेल। तर तुम्ही अगदी लक्षपूर्वक व्हिडिओ बघून शिका आणि पेपर प्रॅक्टिस करा आणि ब्लाऊज स्टिचिंगसुद्धा करा। मी तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंगसुद्धा दाखवणार आहे, पण आपण स्टेप बाय स्टेप जाऊया, ठीक आहे। मी सर्व काही तुम्हाला डिटेलमध्ये अगदी सगळं स्टिचिंगसुद्धा अगदी फिनिशिंग्स कशी दिली जाते, कशा पद्धतीने ब्लाऊज शिवलं जातं, सगळं काही मी तुम्हाला डीपली शिकवणार आहे। पण तुम्ही आधी पेपर कटिंग व्यवस्थित करायला शिका, माझा हा हेतू आहे। तर चला आता आपण लगेच सुरुवात करूया, ठीक आहे। तर बघा, सर्वात आधी आपण माप बघूया ब्लाऊजची। तर उंची आहे 13, अप्पर चेस्ट 31 इंच आहे, मेन चेस्ट 32 आहे, मेन चेस्ट म्हणजे फुल बस्ट, आणि कमर आहे 27, पुढचा गळा आहे 7, मागचा गळा 9.5 आणि आर्म होल आहे 15। आर्म होल म्हणजे आर्म होल राऊंड, जे मी तुम्हाला मागचा व्हिडिओ मैत्रिणींनो बाहीचा दाखवला, त्यामध्ये आर्म होल राऊंड मी तुम्हाला दाखवलेला आहे, ठीक आहे। तर ते माप आहे 15 इंच। तर चला आता आपण या मापाचं ब्लाऊज कटिंग करूया। तर बघा, नेहमीप्रमाणे आता हा मी सिंगल पेपर घेतलेला आहे। तर आधी आपल्याला बॅक पार्ट काढायचा आहे। तर बॅक पार्टसाठी आधी उंची अधिक 1 इंच, तर उंची आहे 13, 13 अधिक 1 14, 14 इंचावर आपण मार्किंग करायचं। समोरच्या बाजूला सुद्धा मार्किंग केलं, पॉइंट जोडून घ्यायचे, सरळ रेष मारून घ्यायची। ही झाली आपली पूर्ण उंची। आता शोल्डर घ्यायचा आहे। तर शोल्डर इथे घेणार आहे मी 5 इंच, 5 इंच शोल्डर आणि 5.25 मुंढा उंची। खालच्या बाजूला सुद्धा जितकी शोल्डर आहे तितकंच माप इथे टाकून घ्यायचं आहे। पुन्हा इकडे समोरच्या बाजूला मुंढा उंचीचं माप टाकून घ्यायचं आहे। आता हे पॉइंट जोडून घेते। ही झाली मुंढा उंची आणि ही झाली छाती रेषा। आता छाती रेषेवर छातीचं माप टाकायचं आहे। तर बॅक पार्टचं माप आपल्याला टाकताना अप्पर चेस्टच्या मापाप्रमाणे टाकायचं आहे। अप्पर चेस्ट आहे 31 इंच, तर 31चा चौथा 7.25 होतो, 7.25, 7.25 वर मार्क केलं आणि इथे मार्जिन आपल्याला 1, 1.25, 1.5, 2 इंच तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे टाकू शकता। तुम्हाला जेवढं शिलाईमध्ये आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी मी सांगणार की 2 इंच तुम्ही मार्जिन घ्या। आता कमरेचं माप खाली, कमर आहे 27, तर 27चा चौथा 7.25, 7.25 अधिक 1 इंच टक्स रुंदी, पाऊण ते 1 इंच टक्स रुंदी घ्यायचं, ठीक आहे। तर आता इथे किती, 7.25 अधिक 1 इंच 7.25 आणि 1.5 इंच मार्जिन व्यवस्थित जोडून घ्यायचे हे पॉइंट। ही झाली आपली मार्जिनची रेषा आणि ही झाली फिटिंग रेषा। आता इकडे फिटिंग रेषेपासून अर्धा इंचावर मार्क करायचं। इथे क्रॉसमध्ये पाऊण इंच मुंढा आकार देण्यासाठी आणि इथे मुंढा उंचीचा
आता इथून हे पॉईंट जोडायचे, हा पॉईंट, आणि इथून आपल्याला बॅक मुंडा आकार द्यायचा आहे. तर डायरेक्ट मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, डायरेक्ट इथे आपण अर्धा काढतो, इथूनच द्यायचं नाही, थोडं अर्धा इंच खालून आपल्याला हा आकार द्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने हे डॉट डॉट मी आधी याच्यासाठी सांगते, ज्या माझ्या नवीन मैत्रिणी आहे तर त्यांनी पहिल्यांदा रफली हे असं डॉट डॉट आपण आकार काढायचा आणि मग फायनल आकार द्यायचा. ठीक आहे. हे बघा हा झाला आपला बॅक मुंढा आकार. आता आपला मुंढा आर्म होलचा किती आहे, 15 इंच आहे. तर आपण चेक करून घेऊया 15 इंच हा मुंढा आकार आपला बरोबर आहे का. तर बघा इथून बाही जोडताना आपण अर्ध्या इंचावर जोडतो, म्हणून मोजताना सुद्धा तसा स्टेप ठेवायचा आणि हा असा मोजून घ्यायचा. तर बघा हे पूर्ण इथपर्यंत 8 इंच आहे, तर अर्धा इंच खाली आपलं शोल्डरमध्ये शिलाईमध्ये जाणार आहे. ठीक आहे. राहिले किती, 7.5, म्हणजे 7.5चं डबल किती होतं, 15. म्हणजे आपण बरोबर हे शोल्डर आणि मुंडा उंचीचं माप बरोबर टाकलेलं आहे. ठीक आहे. तर हे सुद्धा मी तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ बनवून टाकेल. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कमेंट मला नक्की करा मैत्रिणींनो, की मुंडा उंची कशी टाकली जाते. ठीक आहे. तर मी तुम्हाला नक्की ते सांगणार आहे. तर तुम्ही पहिल्यांदा मला कमेंट करा, तुम्हाला खरंच शिकायचं आहे का मनापासून, तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर मी व्हिडिओ तो डिटेलमध्ये तुम्हाला टाकणार. तर बघा आता हा झाला आपला बॅक पार्टचा मुंडा आकार. आता इथून आपण शोल्डरचं माप टाकूया. तर रेडी शोल्डर आपल्याला इथे किती घ्यायचं, रेडी शोल्डर 2 इंच आणि त्याच्यामध्ये पाऊण इंच आपण हे देऊया, काय, शिलाई मार्जिन. तर 2 अधिक पाऊण इंच म्हणजे 2.25. 2.25वर इथे मार्किंग करायचं. रेडी शोल्डर पाहिजे तर तेवढं तुम्ही ठेवू शकता. कस्टमरला विचारून आपण ठेवायचं आहे रेडी शोल्डर किती हवी आहे. ठीक आहे. शोल्डर पट्टी कोणाला 2.5 हवी असते, कोणाला 2 हवी असते, कोणाला 2.25 हवी असते. ठीक आहे. इथे मी 2 इंच घेतलेला आहे शोल्डर पट्टी रेडी, त्याच्यामध्ये पाऊण इंच ॲड करून मी 2.25वर मार्क केलं आहे. तर हे आपल्याला मिळालं इथे गळा रुंदी. ठीक आहे. आता क्रॉसमध्ये इथून आपल्याला गळ्याचं माप टाकायचं, बॅक गळ्याचं. तर बॅकचा गळा इथे आहे, किती दिलेला आहे, 9.5. तर क्रॉसमध्ये 9.5वरच मार्किंग करायचं आहे. 9.5वर मार्क केलं. इथून आडवी रेषा. आता आपल्याला बॅकचा जेवढा आपल्याला पसरट गळा हवा असेल त्याप्रमाणे खालून वाढवायचा आहे, वरून नाही. ठीक आहे. गळा रुंदी जेवढी आहे तेवढीच. गळा रुंदीचा विचार नाही करायचा की किती आलेली आहे. ठीक आहे. ते बरोबर ब्लाऊजच्या मापाप्रमाणे आपली ही गळा रुंदी येते. ठीक आहे. तर ते वाढवण्याचं असेल तर खालून आपल्याला वाढवायचं आहे. आता इथे आपल्याला आलेली आहे गळा रुंदी किती आली आहे, 2 इंच. तर इथे मी घेते 2.5 इंच. 2.5 ते 2.25 आपण घेऊ शकतो. इथे घेते मी 2.25. ठीक आहे. पसरट गळा. रेषा अशी ओढून घ्यायची आणि हा असा आपल्याला हवा तसा गळा आपण इथे देऊ शकतो. हे तुम्हाला आणखी असं इथे द्यायचं असेल तर असा सुद्धा तुम्ही वाढवू शकता. ठीक आहे. हा असा आपण बॅकचा गळा झाला, म्हणजे गळ्याचा आकार वाढवू शकता, म्हणजे गळ्याचा आकार. हा बघा हा असा मी वाढवून असा इथे हा शेप दिला. असा कोणत्याही प्रकारचा गळा तुम्ही इथे काढू शकतात बॅकला. ठीक आहे. आता इथे टक्सचं मार्जिन. तर टक्स इथून फिटिंग रेषेपासून इथे हाफवर मार्क करायचं. 1 इंचाचं टक्स रुंदी घेतलेली आहे आपण. तर या बाजूला अर्धा आणि या बाजूला अर्धा, आणि टक्स उंची 4.5वर मार्क करायची. 4 ते 4.5 इंचावर टक्स उंची घ्यायची बॅक पार्टची आणि हे पॉईंट जोडून घ्यायचे.
तर अशा पद्धतीने आपला हा बॅक पार्ट रेडी झालेला आहे। आता आपण कट करून घेऊया। ब्लाऊज स्टिचिंग करताना सुद्धा महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे मैत्रिणींनो, ठीक आहे। तेव्हा तुम्ही कटिंगचं व्यवस्थित शिका आणि मग मी स्टिचिंगचं सुद्धा शिकवणार आहे तुम्हाला। ब्लाऊज स्टिचिंग करताना काय काय गोष्टी आपण व्यवस्थित करायला पाहिजे, फिटिंग करताना, शोल्डर जोडताना, बऱ्याच गोष्टी, तर त्या मी तुम्हाला खूप छान पद्धतीने शिकवणार आहे। तर बघा, हा आपला आता बॅक पॅटर्न रेडी झाला। इथे आपण लिहून घेऊ, ठीक आहे। हा झाला आपला बॅक पार्ट। आता प्रिन्स कटचं आपल्याला कटिंग करायचं आहे, ठीक आहे। तर आपण आता या बाजूला बॅक पार्ट दुसऱ्या पेपरवर हा असा ठेवायचा आहे। इथे अशी एक पिन लावून घ्यायची म्हणजे पेपर सरकणार नाही, ठीक आहे। अशा पद्धतीने आता काय करायचं आहे, बॅक पार्टपेक्षा फ्रंट पार्टला पाऊण इंच खाली वाढवायचं। ही अशी रेषा ओढून घ्यायची खालच्या बाजूला। आता इकडे आर्म होलकडे इथे आपल्याला हा असा, हे बघा, हे असा गोलव्यावर इथे आपल्याला 5 इंचावर इथे मार्क करायचं आणि इथपर्यंत हा शेप आपल्याला काढून घ्यायचा। समजलं? पुन्हा एकदा दाखवते। आर्म होलच्या इथे मुंडा उंचीच्या इथून आपल्याला 5 इंचावर मार्क करायचं आहे। तर इथून वरून 5 इंच बरोबर टेप ठेवायचा आहे 5 इंचावर आणि हा शेप बरोबर जसा आहे तसा वळवायचा आहे टेप आणि 5 इंचावर इथे आपल्याला मार्क करून घ्यायचं, हे इथे। आणि इथून आपल्याला हा आकार काढून घ्यायचा आहे आर्म होलचा, ठीक आहे। आणि आता बॅक पार्ट आपण बाजूला ठेवायचा काढून। आता इथून आपल्याला सर्वात आधी टक्स उंचीचं माप टाकायचं आहे आणि सरळ रेषा जोडून घ्यायची। आता इथे टक्स उंचीची जी रेषा आहे त्याच्यावर आपल्याला टक्स रुंदीचं माप टाकायचं आहे। तर टक्स रुंदीचं माप जर तुम्ही ॲपेक्स टू ॲपेक्सचं माप घेतलेलं असेल अंगावरून तर त्याचा अर्धा टाकायचा आहे, त्याचा अर्धा अधिक पाव इंच। पण जर तुमच्याकडे माप नसेल अपेक्स टू अपेक्सचं तर इथे टक्स रुंदी टाकताना छातीचा 10वा टाकायचा। आता इथे छातीचा 10वा कोणत्या छातीचा, जे मेन चेस्ट आहे आपली 32 इंच जी मेन चेस्ट आहे त्याचं इथे माप आपल्याला आता विचारात घ्यायचं आहे। तर 32चा 10वा किती येतो, 3.2 म्हणजे 3.25। तर 3.25 मध्ये पाव इंच ॲड करायचं म्हणजे इथे किती झालं, 3.5। तर इथे 3.5 वर मार्क करायचं आणि खाली ही जी रेषा आहे तर याच्यावर पाव इंच कमी टाकायचं। तर 3.25 वर आहे, किती आला आपला 3.5। तर पाव इंच कमी म्हणजे खाली 3.25 वर मार्क करायचं। आता हे पॉइंट जोडून घ्यायचे अशा पद्धतीने। आणि आता हे जे आपण 5 इंच इथे घेतलेला आहे वर, तिथे आपल्याला हा आकार द्यायचा आहे प्रिन्स कटचा, ठीक आहे। अशा पद्धतीने हे फ्रेंच कर्वनी आकार द्यायचा। हा झाला आपला प्रिन्सेस कटचा आकार। आता आपण हे कट करून घेऊया।
हे बघा, हा आपला साईड पार्ट निघाला. आता दुसऱ्या पेपरवर सर्वात आधी हा भाग ठेवायचा आहे. हा जो साईड पार्ट निघालेला आहे आपला, तो ठेवायचा आहे अगदी व्यवस्थित. ठीक आहे, अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायचा. आणि मग त्याच्यावर हा बॅक पार्ट ठेवायचा आहे आपल्याला. इथे हा बॅक पार्ट ठेवायचा आणि याला एक पिन लावून घ्यायची, म्हणजे हलणार नाही. ठीक आहे, हे बघा, अशा पद्धतीने हे ठेवायचं आहे. आता सर्वात आधी हा आकार आपण काढून घेऊ. बॅक पार्टचा हा जो आकार आहे, हा जसाचा तसा इथे काढून घ्यायचा इथपर्यंत. हे आपण 5 इंच घेतलेले आहेत ना इथे, इथपर्यंत. आणि इथून खाली हे जे साईडने आपली फिटिंग रेषा आहे, ही सुद्धा काढून घ्यायची व्यवस्थित, जशीच्या तशी. आणि आता इथे खाली जे आपण, हे बघा, हा बॅक पार्ट आहे आणि हा साईड पार्ट इथे 1/2 इंच आपण वाढवलेला आहे, तर ते इकडे सुद्धा वाढवून घ्यायचं. 1/2 इंच इथे मार्क करायचं. सरळ रेषा आखून घ्यायची बरोबर. हे अशा पद्धतीने. आता बॅक पार्ट आपण काढून घ्यायचा आणि हा पार्ट जशाचा तसा राहू द्यायचा. पुन्हा पिन लावून आपण जोडून घ्यायचं, हे पेपर हलू नये म्हणून. ठीक आहे, आता पुढचं बघा, अगदी व्यवस्थित लक्ष देऊन. तर आता आपल्याला हा भाग सुद्धा जसाच्या तसा आखून घ्यायचा आहे. आणि इथून आपलं 1.5 इंचाचं मार्जिन आहे. ठीक आहे, इकडे सुद्धा 1.5 इंचाचं मार्जिन, हे सुद्धा आखून घ्यायची रेषा. आणि आता ही जी टक्स रुंदीची रेषा आहे, ही सुद्धा सरळ इथे आखून घ्यायची इथे. ठीक आहे, आता हा पार्ट आपण बाजूला ठेवूया. तर बघा, हे आपलं आपण कटोरीचं आखून घेतलं. ठीक आहे, प्रिन्स कटचा जो कटोरी आहे आपली, याला प्रिन्स कटची कटोरी म्हणतो आपण. हे बघा, आता याला वाढवायची आहे आपल्याला. ठीक आहे, कधीही कस्टमरच्या चेस्ट प्रमाणे, म्हणजे फुल बस्ट प्रमाणे आपण ही कटोरी वाढवतो. ठीक आहे, तर कस्टमरचं मैत्रिणींना व्यवस्थित निरीक्षण करायचं. ठीक आहे, उभार येण्यासाठी आपण ही कटोरी वाढवायची असते. तर चेस्टचा उभार किती आहे समोरच्या कस्टमरचा, तर ते तुम्ही व्यवस्थित बघायचं आहे. त्याप्रमाणे आपण उभारासाठी इथे वाढवायचं आहे. ठीक आहे, तर आता बघा, इथे हे माप किती आपण घेतलं होतं टक्स रुंदीचं, इथे 3.25 अधिक 1/2 इंच. ठीक आहे, तर 1/2 इंच मायनस करायचं, फक्त 3.25, 3.5 मधून 1/2 इंच कमी करायचं. तर 3.25 इंच इथे फिटिंग रेषा जी आहे, तिथे फिटिंग रेषेवर आपल्याला हे 3.25 ठेवायचा आहे टेप अशा प्रकारे. आणि इथून आपल्याला छातीचा चौथा टाकायचा आहे. ठीक आहे, छातीचा चौथा म्हणजे मेन चेस्टचा चौथा, 32चा चौथा. तर 32चा चौथा किती आहे आपला, 8 इंच. ठीक आहे, तर 8 अधिक 1/2 ते अर्धा इंच आपण
ॲड करायचं आहे. तर 8 अधिक अर्धा इंच मी इथे ॲड करते, म्हणजे 8.5वर मी इथे मार्किंग करते. 8.5वर मी इथे मार्क केलं. आणि या बाजूला आपण बॅकला किती टक्स रुंदी घेतलेली आहे, टक्स तेवढं माप इकडे टाकायचं आहे. आता बॅकला आपण 1 इंचाचं टक्स रुंदीचं अंतर घेतलेलं आहे, माप टाकलेलं आहे. ठीक आहे, तर मी ते 1 इंच घ्यायचं. आता इथून इथपर्यंत हे असं क्रॉसमध्ये जोडायचं. आता इथून बरोबर याचा अर्धा घ्यायचा आहे, हा अर्धा. आता इथून याचा अर्धा 3 इंच आहे, तर 1.5, आणि इथून सुद्धा याचा अर्धा 1.5. ठीक आहे. आता हा पहिला जो आपण अर्धा घेतलेला आहे, खालून वरचा जो पॉइंट आलेला आहे पहिला, तर तिथे बाहेरच्या बाजूला अर्धा इंच आपण मार्क करायचं. त्याच्या वरच्या पॉइंटला पाव इंच मार्क करायचं, आणि त्याचा वरचा जो पॉइंट आहे त्याला आतमधून एक रेषा पॉइंट करायचा. ठीक आहे. आता हे पॉइंट असे आपण जोडून घ्यायचे. हे अशा पद्धतीने. हे अशा पद्धतीने आधी आकार द्यायचा. ठीक आहे. आता आपण हे जे वाढवलेलं आहे, तर आधी याला जोडून घेऊ आपण. तर कसा द्यायचा आकार बघा. हे इथून असा डॉट डॉट देत बरोबर इथून घ्यायचा आहे, आणि इथून हा असा याला जोडायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हा प्रिन्स कटचा कटोरीचा आकार शेप बरोबर द्यायचा, म्हणजे व्यवस्थित उभा येतो आपल्या प्रिन्स कटला समोर. ठीक आहे. हे बघा, तर अशा पद्धतीने आपण ही कटोरी वाढवायची आहे. खूप सुंदर उभार येतो, पफ छान येतो ब्लाऊजला. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही सेम टू सेम कटिंग करा मैत्रिणींनो. टेलर लोक अशाच पद्धतीने करतात आणि आपल्याला माहिती नसतं, आणि कोणीही अजूनपर्यंत तुम्हाला इतक्या डीपली सांगितलेलं नसेल. तर तुम्ही नक्की हे व्यवस्थित लक्ष देऊन व्हिडिओ बघा आणि प्रॅक्टिस करा आणि ब्लाऊज शिवा. आता बघा, आता इथे आपल्याला बघून घ्यायचं आहे की आपली कमरेचं माप पण बरोबर आहे की नाही. ठीक आहे. तर इथून हे किती आहे, 3.5. ठीक आहे. इथून आहे 3.5, तर 3.5 हे इथे ठेवायचं. या पुढच्या याच्यावर इथे टेप लावायचा 3.5 इंचावर, आणि तिथून कमरेचा चौथा आपला किती आहे, कमर आहे आपली 27, तर 6.25 इंच. तर बघा, हे बरोबर अगदी आपल्या आलेलं आहे 6.25 इंच इथे बरोबर कमरेचं माप, आणि 1.5 इंच हे आपलं 1, आणि हे इथे 1.5. हे बघा, अशा पद्धतीने आपलं अगदी परफेक्ट हे फिटिंगचं आणि मार्जिनची रेषासुद्धा अगदी व्यवस्थित आलेली आहे. ठीक आहे. तर आता आपण हे कटिंग करून घेऊया.
तर बघा अशा पद्धतीने आपलं हे कटोरीचं माप आलेलं आहे। तर हे जे आपण पाठीमागचा टक्स 1 इंच दिलेला आहे, तर इथे 1 इंचचं माप टाकलेलं आहे। ठीक आहे, तुम्ही इथे पाऊण इंच सुद्धा टाकू शकतात, म्हणजे जेवढं तुम्ही बॅकला टाकणार आहे टक्स रुंदीचं माप घेणार आहे तेवढं इथे टाकायचं आणि हा आकार असा द्यायचा आहे। ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने आपलं हे बॅक पॅटर्न आणि हे फ्रंट पॅटर्न झालेलं आहे। आणि बघा हे इथे आपल्याला पहिल्यांदा नॉच मारून घ्यायचं, म्हणजे आपल्या कापडावर कटिंग करताना सुद्धा सोपं जातं, म्हणजे ते मार्क करून घ्यायचे, म्हणजे जोडताना आपल्याला त्रास नाही होत। बरोबर मार्क हा जोडताना इथे या मार्कवर हा मार्क आला पाहिजे। ठीक आहे, आता काय करायचं बघा, आता फ्रंट मुंड्याचा आकार आपण दिलेला नाहीये, तर आता फ्रंट मुंड्याचा आकार कसा द्यायचा ते बघा। तर आता हा पॉइंट आणि हा पॉइंट बरोबर याच्यावर ठेवायचा आहे पाव इंचावर, आणि इथून हा असा हे बघा या पॉइंटवर हा पॉइंट असा जोडत न्यायचा आहे, इथून बरोबर असा इथे। ठीक आहे, आपण हवं तर पिन लावून घेऊया, इथे पिन लावूया आणि असं वरच्या बाजूला हे असं जोडायचं आहे। ठीक आहे, हे बघा इथे जोडायचं आहे आणि इथे जोडल्यावर आपण इथे मुंडा उंची किती घेतलेली आहे 5.25, इथे 5.25 वर मार्क करायचं आणि इथून आपण 5 इंच घेतलेलं आहे शोल्डरचं माप। आता हे जोडून घ्यायचं बरोबर, हा जो आकार आहे हा आपण आखून घ्यायचा जशाच्या तसा, हे बघा, आणि इथून बरोबर पाऊण इंचावर आपल्याला इथे फ्रंट मुंड्याचा आकार द्यायचा। हे बघा हे इथे पाऊण इंच आणि इथून याचा अर्धा 5.25 म्हणजे मुंडा उंचीचा अर्धा घ्यायचा आहे, आणि अर्ध्यापासून आतल्या बाजूला 2 रेषा घ्यायच्या, म्हणजे पॉइंट द्यायचा, आणि इथून अशी तिरकी रेषा ओढायची आहे, आणि मग हा पाऊण इंच जो आपण मार्क केलेला आहे तिथून आपल्याला हा असा आकार द्यायचा आहे। इथून अर्धा इंच खाली आपलं गेलं पाहिजे, असा आकार हा द्यायचा आहे। हे बघा ह्या अशा पद्धतीने हा आपला फ्रंटचा मुंडा आकार द्यायचा। हे बघा, आता आपण हे कट करून घेऊया। हे अशा पद्धतीने आपला हा बरोबर आणि आता जोडताना हा बरोबर असा आकार इथे आला पाहिजे, हा असा देऊन बरोबर हा इथे असा द्यायचा आहे। ठीक आहे, हे बघा हे इथे आपल्याला हा 6 इंच आपला आलेला आहे, आणि या बाजूला आपला बॅकचा जो आहे
बॅक पार्ट, तर त्याचा जेवढा असेल खालच्या बाजूला जेवढं उरतं आहे तेवढं मार्क करून घ्यायचं आणि हे एक्स्ट्राचं इथे सरळ कापून टाकायचं अशा पद्धतीने। हे कट करून टाकायचं आणि या पार्टचं सुद्धा या बाजूला खालून हे बघा, ही आपली हुकलूक पट्टी आहे, तर इकडनं खालून वर अर्धा इंचावर मार्क करायचं आणि हे इथून क्रॉसमध्ये जोडायचं आणि कट करून घ्यायचं। हे बघा, तर अशा पद्धतीने आपलं हे पूर्ण प्रिन्सेस कटचं ब्लाउजचं पेपर कटिंग झालेलं आहे। हे बघा, बरोबर हा असा इथे जोडून, हे बघा बरोबर हा असा आपला जोडल्यावर हा इथे छान पफ येतो असा वर, ठीक आहे, असा छान पफ येतो। आणि हा बॅक पार्टचा गळा आहे, तुम्हाला हवा तो गळा तुम्ही इथे टाकू शकतात। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपण हे ब्लाउज कटिंग केलेलं आहे। 32 इंच 31 इंचचं आपलं अप्पर चेस्ट, 31 इंच आणि मेन चेस्ट 32 इंच आणि कमर 27। तर या मापाचं मी तुम्हाला प्रिन्सेस कटचं कटिंग दाखवलेलं आहे, तर तुम्ही नक्की करून बघा आणि काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा। तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला अगदी प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी अगदी बारकाईने तुम्हाला प्रिन्सेस कटचं कटिंग दाखवलेलं आहे। अगदी प्रोफेशनल टेलरचं कटिंग आहे हे, तर तुम्ही नक्की ट्राय करा, घरी प्रॅक्टिस करा आणि काही प्रश्न असतील, तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि तुम्हाला जर कोणत्या मापाचं हवं असेल पेपर कटिंग करून तर तुम्ही मला कमेंटमध्ये माप पाठवा, मी तुम्हाला त्या मापाचं कटिंग प्रिन्सेस कटचं नक्की दाखवेल, ठीक आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, ठीक आहे। तर भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा, तोपर्यंत बाय बाय।